नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2 सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 32 आणि पुढे 32, 33, 34 मे बी। यदृच्छया चोपपन्नम् स्वर्गद्वारम् अपावृतम् सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमिदृशम्। यदृच्छया चोपपन्नम् स्वर्गद्वारम् अपावृतम् सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमिदृशम्। यदृच्छया चोपपन्नम् स्वर्गद्वारम् अपावृतम् सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमिदृशम्। यदृच्छया सहजगत्या चोपपन्नम सुद्धा प्राप्त झालेले स्वर्ग स्वर्गाचे द्वारम द्वार अपावृतम पूर्ण उघडलेले सुखिनः अत्यंत सुखी क्षत्रियः राजवंशातील लोकांना पार्थ हे पृथापुत्र लभन्ते निश्चित प्राप्त होते युद्धम युद्ध ईदृशम या सारखे ऍक्च्युली अशा प्रमाणे। भाषांतर आहे, हे पार्थ ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची द्वारे सताड उघडी होतात। कालच्या क्लासला तुम्ही उपस्थित असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आलेली असेल की आत्मा शरीर परमात्मा याचं ज्ञान सांगून झाल्यानंतर भगवंत आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळाले, ते म्हणजे की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियाचं कर्तव्य क्षत्रियाने केलंच पाहिजे। प्रत्येकाने आपले कर्तव्य केलं पाहिजे, त्यालाच स्वधर्म म्हटलं जातं। एक मिनिट, ओके। तर कालच्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं की क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्यांचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मसत्तत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही, तो तुझा स्वधर्म आहे आणि यासाठी तू संकोच करण्याची आवश्यकता नाही। पुढे कोणीही असो तू तुझं कर्तव्य केलं पाहिजे। तर या कर्तव्याच्या बाबतीत थोडंसं
शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगतात भगवंत. पुढच्या श्लोकामध्ये, आजच्या या श्लोकामध्ये म्हणतात की तू क्षत्रिय आहेस आणि क्षत्रियासाठी युद्ध करणे म्हणजे सुवर्ण संधी असते. कारण ते त्याचं काम आहे. एखादं तुमचं काम असेल आणि ते तुम्हाला कामच मिळत नसेल तर कसं वाटेल का? आणि अशा प्रकारच्या आपल्या कर्तव्याचं, कामाचं आपण जेव्हा पालन करतो तेव्हा त्याचा रिझल्ट जो असतो तो खूप चांगला असतो. क्षत्रिय राजा जर खूप प्रामाणिकपणे आपल्या राजधर्माचं वाहन त्यांनी जर केलं तर तो भगवत धामात जाऊ शकतो. आणि तसं जरी नाही केलं तरी निदान तो स्वर्ग लोकात तरी जाऊ शकतो, जरी युद्धभूमीवर मेला तरी. म्हणून या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे सताड उघडी होतात. आणि अशा लोकांनाच खऱ्या अर्थाने क्षत्रिय म्हटलं जातं, जे घाबरत नाहीत प्रजेचं, धर्माचं रक्षण करण्याकरता. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल. अर्जुनचा हा युक्तवाद होता. पहिला युक्तिवाद होता तो म्हणजे मी माझ्या नातेवाईकांना मारू कसा? भगवंत समजावून सांगतात, हे तुझे नातेवाईक नाहीच आहेत, हे आत्मे वेगवेगळे आत्मे आहेत आणि तू यांना मारणारच नाहीयेस, फक्त शरीर बदलणार आहे. त्यामुळे शोक करायचं काही कारण नाही. दुसरा मुद्दा त्याचा असा होता की तुम्ही मला खूप मोठं पाप करायला लावताय, मी याच्या अशा पद्धतीने मी नरकात जाईन. आठवतं का? कुलधर्म वगैरे नष्ट करायला जो कारणीभूत असतो, मी असं ऐकलंय गुरु शिष्य परंपरेमध्ये की तो नरकात जातो, अर्जुन म्हणतो पहिल्या अध्यायामध्ये. तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीशी विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली आहे. विश्वाचे आदिगुरु प्रभुपाद म्हणतात, भगवान श्रीकृष्ण हे अर्जुनाचे गुरु आहेत, पण तो ऍक्च्युली ते विश्वाचे पण आदिगुरु आहेत, कारण त्यांनीच भगवद्गीता सांगितलेली आहे. आपण फक्त ती समजावून सांगतोय. ओरिजिनल गुरु तेच आहेत. ते म्हणतात की असं काही नरकवास वगैरे तुला भोगावं लागणार नाही, ऍक्च्युली तू जर युद्ध केलास तर तू स्वर्गात जाणार आहेस, कारण ते शास्त्रामध्ये दिलेलं आहे. क्षत्रियाने युद्ध करता करता क्षत्रियाला मृत्यू आला तर तो स्वर्गात जातो. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती, जो आपल्यामध्ये पण कॉमन आहे. अज्ञान, अज्ञान म्हणजे इथेच राहणे, ज्ञान म्हणजे भगवंतांना जाणून भगवंतांकडे जाणे. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावायचे नव्हते. अहिंसक बनून त्याला त्याचे नियत कर्म करावायचे होते. क्षत्रियाने रणांगणावर असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे. महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृतीत सांगतात की क्षत्रियो हि प्रजारक्षण शस्त्रप्राणी प्रदंडयन निर्जित्य परसैन्यादी क्षितिम धर्मेन पालयेत. व्यासदेवांचे पिता पराशर मुनी म्हणतात. हे खूप फेमस होते व्यासदेवांचे पिता पराशर मुनी. यांनीच भगवान याची पण व्याख्या सांगितलेली आहे. याचा अर्थ काय आहे? आता आपण जे वाचलं, क्षत्रियो हि प्रजारक्षण शस्त्रप्राणी प्रदंडयन निर्जित्य परसैन्यादी क्षितिम धर्मेन पालयेत. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. म्हणून त्याला शत्रू राज्याच्या सैन्याचा निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. ऍक्च्युली राज्य करावे याचा खूप चुकीचा अर्थ काढला जातो आजकाल क्षत्रियांच्यात. राज्य करावे म्हणजे प्रजेचं रक्षण करावं. राज्य करावे असा अर्थ असं नाही की राज्याचा सुखोपभोग घ्यावा. जो खऱ्या अर्थाने क्षत्रिय असतो तो स्वतःला भोगी मानतच नाही, कारण तो भगवंतांचा प्रतिनिधी असतो.
तो स्वतःला भगवंतांचा प्रतिनिधी म्हणून भगवंतांच्या धर्माचं रक्षण करणे एवढंच त्याचं कर्तव्य असतं. आणि प्रजेचं रक्षण करत असताना कोण प्रजेला त्रास देत आहे, तो आपला नातेवाईक आहे का हे बघायची परवानगी त्याला नसते. जरी स्वतःचा मुलगा जरी असला तरी त्याने दंड द्यायचाच असतो, कारण भगवंतांच्या वतीने त्याने ते कार्य हातात घेतलेलं असतं. ते त्याचं कर्तव्य असतं, त्याने केलंच पाहिजे. सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. शरीर आणि आत्म्यामधला फरक कळाला. आता तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचं कर्तव्य म्हणून पण तू केलंच पाहिजेस. सगळे दृष्टिकोनातून भगवंत त्याला समजावून सांगतात. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्योपभोग घेता आला असता, आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तर त्याची स्वर्ग लोकापर्यंत उन्नती झाली असती, कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सताड खुली होती. दोन्हीपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते. आता याचा अर्थ असा नसतो की जो क्षत्रिय आहे तो कसाही वागला तरी स्वर्गात जातो. न, त्याच्यासाठी स्वर्ग लोकाचे द्वारे उघडे असतात असं सांगितलेलं आहे, कारण तो धर्मतत्वानुसार प्रजेचं रक्षण करत असतो. मग कधी कधी तो युद्धात मरू पण शकतो, कारण आसुरी प्रवृत्तीचा जो धर्मावर अटॅक करायला आलेला आहे, प्रजेवर अटॅक करायला आलेला आहे, त्याची शक्ती कदाचित जास्त असू शकते. असे बरेचदा होतं ऍक्च्युली. तुम्ही धर्माचं रक्षण करण्यासाठी राजा क्षत्रिय झालाय म्हणून तुम्ही शक्तिमान होत नाही. शक्तिमान होण्याचं तुम्ही ट्रेनिंग घेतलं पाहिजे, कारण तुम्हाला रक्षण करायचंय. परंतु कधी कधी तसं होत नाही. मग राजाचा पराजय होऊ शकतो, मृत्यू पण होऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये जर तो खऱ्या अर्थाने सत्याने धर्माने जर प्रजेचं रक्षण करायचा प्रयत्न करत असेल तर तो स्वर्ग लोकात जातो, नो प्रॉब्लेम. आता स्वर्ग लोकातच का जातो, भगवत धामात का जात नाही? भगवत धामात पण जातो. जे राजर्षी असतात अजिबात भगवंतांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची उणीव त्यांच्यामध्ये नसते, असे लोक भगवत धामात पण जातात. परंतु इथे सांगण्याचा उद्देश हा आहे की कमीत कमी स्वर्ग लोकात तरी जातातच, त्यामुळे तुला काही घाबरायचं कारणच नाही. तो म्हणत होता मी नरकात जाईन यांना मारलं तर, नरकात तर डेफिनेटली जाणार नाही, तू कमीत कमी स्वर्गात तर जाणार. त्यामुळे तुला काही चिंता करायचीच कारणच नाही, तू युद्ध कर. म्हणून इथे सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध करणे त्याच्यासाठी लाभदायकच होते. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात अथ त्वम इमं धर्म्यम संग्रामम न करिष्यसि तत स्वधर्म कीर्तिम च हित्वा पापम अव्याप्स्यसि. परंतु भगवंत म्हणतात, परंतु तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल, आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील. हे कीर्ती गमावशील हे ऑलरेडी एकदा भगवंतांनी सांगितलेलं आहे अर्जुनाला, की अकीर्तिकरम पहिल्याच श्लोकामध्ये सांगतात. तू जेवढा फेमस आहेस एक धर्मयोद्धा म्हणून, प्रजेचं रक्षण करणारा म्हणून, सत्यवादी म्हणून, ती तुझी सगळी कीर्ती निघून जाईल, कारण तू फक्त आपल्या नातेवाईकांना बघून युद्ध करायचं टाळतोयस, स्वतःचं कर्तव्य करायचं टाळतोय. आणि जो कोणी अशा प्रकारे स्वतःचं कर्तव्य करायचं टाळतो त्याला निश्चितपणे पाप लागतं. जसं आपण काल चर्चा करत होतो, आता तुमच्या लक्षात येईल, जो कोणी वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपापलं काम करत नाही तो निश्चितपणे पाप कर्म करत असतो. अर्जुनाचा वर्णाश्रम धर्माप्रमाणे अर्जुनाचं काम काय इथे काय आहे? प्रजेच्या रक्षणासाठी युद्ध करणे. व्हॉट हॅपन्ड?
सॉरी. तर अर्जुनच्या एक्झाम्पल मधून, अर्जुनच्या उदाहरणावरून आपल्याला समजतं की आपण देखील आपलं कर्तव्य जेव्हा करत नाही तेव्हा आपण पाप कर्म करत असतो. आणि कर्तव्य हेच धर्म असतं, हीच सेवा असते. म्हणजेच आपण जेव्हा आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी काम करत असतो तेव्हा पाप करत असतो. व्हेरी सिंपल. मग आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी नाही करायचं, मग कसलं कर्म करायचं? भगवंतांच्या संतुष्टीसाठी करायचं. आता ते या अध्यायामध्ये पण थोडस समजावून सांगणार आहेत भगवंत, पुढच्या अध्यायामध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहेत. मग भगवंतांसाठीच काम करायचं. मग प्रभूजी माझ्या चरितार्थाचं काय, माझ्या कुटुंबाच्या चरितार्थाचं काय? तेवढी तुम्हाला परवानगी दिली आहे भगवंतांनी, परंतु तो चरितार्थ चालवण्यासाठी जे अर्थ लागतं, आजकालच्या जगामध्ये अर्थ हा पैसा म्हणूनच घेतला जातो. अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्स. परंतु पूर्वीच्या काळामध्ये पैसा नव्हता. मग अर्थचा अर्थ काय होता? अर्थ म्हणजे जे खायला प्यायला लागतं, राहायला कपडे लत्ता जो लागतो, त्याला अर्थ म्हटलं जायचं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला आणि तुमच्यावर अवलंबून असणाऱ्यांना जेवढं खायला लागतं, जेवढं प्यायला लागतं, जेवढं आत्मा आणि शरीर एकत्र टिकवून ठेवण्यासाठी जेवढं लागतं तेवढंच तुम्ही घेतलं पाहिजे. ते देखील धर्मानेच कमवलं पाहिजे. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असाल, धर्म अर्थ काम मोक्ष, याला पुरुषार्थ म्हणतात. पहिल्यांदा धर्म अर्थ काम मोक्ष, याचा सिक्वेन्स नाही बदलायचा. याचा सिक्वेन्स बदलला की आपण पाप कर्म करतो, किंवा यातलं एखादं गाळून टाकलं की आपण पाप कर्म करतो. धर्म अर्थ म्हणजे पैसा जो आहे तो धर्मानेच कमवलेला पाहिजे. धर्माने म्हणजे काय? आपल्या अंगामध्ये जे गुण आहेत ते गुण वापरूनच कमवला पाहिजे आणि भगवंतांची सेवा करत करत कमवला पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. अर्जुन काय म्हणत होता इथे? मी पाहिजे तर भीक मागून खातो, पण तो त्याचा गुण नाहीये. त्याच्यासाठी सांगितलेलं आहे युद्ध करणे. भिक्षा मागून खाणे हे ब्राह्मणाचा गुण आहे. क्षत्रिय ब्राह्मण होऊ शकत नाही. अर्जुन उद्या म्हणेल ठीक आहे, मग भीक मागायचं नसेल तर मी एखादा बिझनेस करतो, सरकार मुद्रा लोन देते, मी एखादा कुक्कुट पालनाचा व्यवसाय करतो. मला एक भक्त भेटलेले कुक्कुट पालनाचा व्यवसाय करणारे, अमेझिंग. हातात जपमाळ घेऊन कुक्कुट पालन करायचे. किंवा मी मोबाईलचं दुकान काढतो, किंवा एखादी फॅक्टरी काढतो, वर्कशॉप काढतो. हे अलाउड नाहीये शास्त्रामध्ये. शास्त्रामध्ये तुमच्या उदरनिर्वाहासाठी सिंपल गोष्टी दिलेल्या आहेत, त्या सिंपलच गोष्टी केल्या पाहिजेत, आणि त्या पलीकडे जाऊन आपण काही कमवण्याचा प्रयत्न केला नसला पाहिजे. मग आपण पाप कर्म करत असतो. जेव्हा जेव्हा आपण आपल्याला जेवढं लागतंय त्याच्यापेक्षा जास्त साठवण्याचा, कमवण्याचा प्रयत्न करत असतो ना, तेव्हा तेव्हा आपण दुसऱ्याच्या वर्णाचंच काम करत असतो. आजकाल बघा बरेचसे काय म्हणतात त्याला, वर्ण जन्माने स्वतःला जे ब्राह्मण समजतात, माफ करा तुमच्यापैकी काही जण असतील देखील तसे, खऱ्या अर्थाने ते ब्राह्मण नसतात. भागवतमच्या पहिल्याच स्कंदामध्ये सांगितलेलं आहे सगळं डिटेलमध्ये, आणि भगवद्गीतेमध्ये पण भगवंत सांगतात गुणाने ब्राह्मण असलं पाहिजे. ब्राह्मणाचे गुण सांगितलेत, क्षमा, दमा, तपा, शौच, शांती, आर्जवम, तितिक्षा. हे गुण नसतील तर तुम्ही कसले ब्राह्मण? आणि एकदम सिंपल फॉर्म्युला दिलाय तो म्हणजे, जेव्हा कोणी आपल्या उदरनिर्वाहासाठी दुसऱ्याची नोकरी पत्करतो तेव्हा तो क्षुद्रच असतो, ब्राह्मण नसतो. मग तुम्ही कितीही इंटेलिजंट नोकरी करत असाल तरी, म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनियर जरी असला तरी, तुम्ही पापकर्मच करताय, स्वतःला ब्राह्मण समजताय. मग हे म्हणून वर्णाश्रम एवढं महत्वाचं असतं. हे तात्पर्य मी वाचणार आहे, परंतु त्याच्या आधी हे श्लोक समजावून सांगतोय. भगवंत काय म्हणतात की तू जर युद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केलं नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल. 100%. निश्चितपणे म्हणजे 100%. तुमच्या अंगात जे गुन्हे दिलेले आहेत त्या गुणांप्रमाणे तुमचे काही कर्तव्य असतात समाजाप्रती,
धर्माच्या प्रती. ते जेव्हा आपण 100% करतो तेव्हा आपण भक्ती मार्गावर असतो. जेव्हा ते आपण 100% करत नसतो तेव्हा आपण इंद्रिय तृप्तीच्या मार्गावर असतो. आणि इंद्रिय तृप्तीच्या मार्गावरचं प्रत्येक कार्य हे पाप कर्म असतं. प्रभुपादांचं वाक्य. हा जो श्लोक आहे 2:33 याच्यावरती प्रभुपाद लंडनमध्ये लेक्चर देत होते 1973 मध्ये. तुम्ही जाऊन ऐकू शकता. त्याच्यामध्ये प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात. जे काम आपण भगवंतांची सेवा म्हणून करत नाही ते सगळं पाप असतं. त्यामुळे अर्जुनने कितीही युक्तिवाद केला की मला हे याच्यामुळे करायचं नाही, याच्यामुळे करायचं नाही, शास्त्रात सांगितलंय असं केलं तर पाप लागेल, हे केलं तर पाप लागेल, हे केलं तर असं होईल तसं होईल. भगवंत सगळं खोडून टाकतात. तुझं कर्तव्य करत नसशील ते 1 नंबरचं पाप आहे. पुढची चर्चा नंतर. आणि हे सेम लॉजिक आपल्या जीवनामध्ये देखील 100% लागू होतं. आता सध्या आपण स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी कुटुंबाच्या नावाखाली कशाही प्रकारचं काम करतो. जेव्हा जेव्हा वर्णाश्रमाबद्दल आपण बोलतो, शेतीबद्दल बोलतो, 100% कुणी ना कुणी भक्त प्रश्न विचारतो, प्रभूजी पण आता माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे, त्याच्यासाठी मला हे करायलाच पाहिजे. तरीही तुम्ही ते पाप कर्मच करत असता. कुटुंबाची जबाबदारी आहे म्हणून तुम्हाला परवानगी नाही कोणालाही मारून खावा. नाही प्रभूजी मी मारून खात नाही, मी तर एक छोटस पान शॉप चालवतो. पाप कर्मच आहे. आपल्याला या जगामध्ये राहण्यासाठी काय लागतं? अन्न लागतं. अंग झाकण्यासाठी काय लागतो? सिंपल कपडा लागतो. राहण्यासाठी सिंपल घर लागतं, बेड लागतं. तेवढं करण्यासाठी समाजाने धडपडलं पाहिजे आणि एकमेकांना मदत केलं पाहिजे. याच्या पलीकडे आपण जे काही करतो ते सगळं पाप कर्म असतं. मग आता तुमच्यापैकी एखादा म्हणेल की तेवढं रोजची सकाळ संध्याकाळची भाकरी घरात यावी म्हणूनच मी हे काम करतोय. पण तुमच्याकडे दुसरा चॉईस आहे? नाही प्रभूजी माझ्याकडे चॉईस नाही आहे, मी खूप प्रयत्न केला. आता आहे. तुम्ही प्रभुपादांच्या आश्रयाखाली आलेला, प्रभुपादांनी तुम्हाला गायडन्स द्यायला सुरुवात केलेली आहे. भक्तांच्या संघामध्ये येऊन तुमचं हे कर्म तुम्ही बदललं पाहिजे, बंद केलं पाहिजे. चांगल्या प्रकारे धर्माच्या मार्गाने मी माझी उपजीविका करू शकतो का? याच्यासाठी मला कोण मदत करू शकेल का? याचा विचार करणे म्हणजेच मनुष्य जीवन आहे. नसेल तर आपण पाप कर्म करत असतो. आणि कालच्या चर्चेप्रमाणे बघायला गेलं तर वर्णाश्रमाप्रमाणे जेव्हा आपण काम करत नाही तेव्हा पाप कर्म करत असतो. जेव्हा आपण म्हणतो समाजामध्ये की मी ब्राह्मण आहे, मग तुम्ही ब्राह्मणाचंच काम केलं पाहिजे. ब्राह्मण हा पैशाचा अजिबातच विचार करत नाही. ब्राह्मण हा एकदम दरिद्री जीवन जगत असतो. आजकालचे ब्राह्मण स्वतःला म्हणवणारे बघा, मोठे मोठे करोडपती आहेत. ते नाही आहेत ब्राह्मण. त्यांना शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे ब्रह्मबंधू. ब्राह्मणाच्या घरात जन्माला आलेला आहे, परंतु ब्राह्मणाचे त्याच्यात क्वालिटी नाही. सेम टू सेम क्षत्रबंधू पण असतो. क्षत्रियाच्या घरात जन्मलाय, परंतु क्षत्रियाचे त्याच्यामध्ये गुण नाहीत. सेम वैश्यबंधू पण असतो. तर हे लक्षात ठेवलं पाहिजे. थोडस पचायला कठीण आहे आपल्याला, परंतु हे बदलणे याच्यासाठीच भगवद्गीता आहे. अर्जुनाला पाप कर्म होईल माझ्या हातून म्हणून पापच करायचं होतं, कारण ती त्याची इंद्रिय तृप्ती होती. आणि हे तो जस्टिफाय करून सांगत होता, हे तो प्रूव्ह करून सांगत होता भगवंतांना की माझं कसं बरोबर आहे. आणि भगवंत संपूर्ण भगवद्गीता त्याला हे सिद्ध करण्यासाठी, प्रूव्ह करण्यासाठी सांगतात की तुझं बरोबर नाहीये, अशा प्रकारे तू काम केलं पाहिजेस. मग भगवद्गीतेतून हेच शिकायचं आहे, आपण आत्ता करत असलेलं काम चुकीचं आहे आणि कशा प्रकारे काम केलं पाहिजे. आणखीन काय शिकायचंय भगवद्गीता? या एका कारणासाठी भगवद्गीता आहे. आणि मग भगवद्गीतेचाच वापर करून आपण जर हेच सिद्ध करत राहिलो की नाही मी आता जे करतोय ते बरोबरच आहे, मग काय, मग तुम्ही पण अर्जुनासारखेच झाला. स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी सिद्ध करून सांगताय की माझं काम बरोबर आहे. बरेच लोक म्हणतात भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आपलं कर्म करायला सांगितलंय. मग तो एक खाटीक पण म्हणेल रोज बकऱ्या कापणे माझं कर्म आहे, माझं मी कर्मच करतो, मी भगवद्गीतेचं पालन करतोय. हो की नाही? मग तो खाटीक असं पण म्हणेल की मी दुसरे खूप सारे धंदे शोधायचा प्रयत्न केला, मला मिळालं नाही. तरी तुमचं
तुम्ही पाप कर्मातून मुक्त होत नाही. आता मी तुला समजावून सांगायला आलोय ना की हे बंद कर, मी तुला मदत करतो चांगलं काम करायला, तरी पण तू का सोडायला तयार नाही? त्यावेळी पण आपण हेच कारण देत असतो, नाही माझं कामच बरोबर आहे. नो, तुम्ही अख्खी भागवतम चालून काढा, तुम्हाला कुठेही सापडणार नाही सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. वेल, इंजिनिअरिंग सापडेल, परंतु ज्या प्रकारचं इंजिनिअरिंग आज शिकवलं जातं आपल्याला की दुसऱ्याचं शोषण करून स्वतःचं घर भरायचं, मग ते इलेक्ट्रॉनिक्स असो, मेकॅनिकल असो, कॉम्प्युटर असो, काही असो, हे सगळं पाप कर्म आहे. पाप आणि पुण्यातला फरक समजावून घेणे म्हणजेच भक्ती आहे. बऱ्याच लोकांना हेच कळालेलं नाही अजून. पाप आणि पुण्यातला फरक समजावून घेणे, पाप कर्म पूर्णपणे बंद करणे म्हणजेच भक्ती आहे. त्यालाच भक्ती म्हणतात. 16व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अगदी स्ट्रेट फॉरवर्ड सांगतात, ज्याला हा फरक करता येत नाही आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी कसंही वागावं असं वाटतं, त्यालाच सिंपल आणि प्लेन भाषेमध्ये असुर म्हणतात. व्हेरी सिंपल. असुर कोणी वेगळा नसतो, शिंग असणारा, दात असणारा. आपण सगळे असुर आहोत त्या व्याख्येप्रमाणे आता सध्या स्थितीमध्ये, हो की नाही? तर इथे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तू जर धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस, ऍक्च्युली इथे 2 वेळा वापरलेला आहे, धर्मम आणि स्वधर्मम. धर्मम म्हणजे धर्म कर्तव्य, स्वधर्मम म्हणजे स्वतःचं धार्मिक कर्तव्य, दोन्ही एकच होतं. तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चितपणे पाप लागेल, आणि हे तर होणारच. आणि जो कोणी अशा प्रकारे अधार्मिक वागतो त्याची कीर्ती नाहीशी होते, आणि तू तुझी कीर्ती पण गमावशील. आता या समाजामध्ये आपल्याला कीर्तीशी काही देणं घेणं नाहीये. पेपरमध्ये जरी छापलं की हा सो अँड सो व्यक्ती लाच घेताना सापडला, तो निर्लज्जपणे वावरत असतो. तो म्हणतो काय मला 2 महिने निलंबित करतील, परत दुसरीकडे कुठेतरी टाकतील. तलाठी लोक 1 नंबरला असतात त्याच्यामध्ये. कोणाला स्वतःच्या चांगल्या कीर्तीबद्दल आता समाजामध्ये काहीही पडलेलं नाही. अगदी कुलीन स्त्रिया देखील टिकटॉक, युट्यूब वरती नागडे उघडे नाचत असतात आजकाल, कारण पैसा, प्रसिद्धी महत्वाचा आहे सध्या स्थितीमध्ये. 99% लोक फक्त पाप कर्म करण्यामध्ये बिझी आहेत. परंतु अर्जुन ज्या युगामध्ये जन्मला होता त्या युगामध्ये लोक अजून स्वतःची अपकीर्ती होईल याचा विचार करायचे. जसं आजही अजूनही बरेच शेतकरी लोक जेव्हा कर्जबाजारी होतात आणि आत्महत्या करतात, का? कारण माझी कीर्ती, माझं नाव खराब होईल. अजूनही लोकांच्या मध्ये आहे ते थोडंफार प्रमाणामध्ये, पण जवळजवळ नष्ट झालेलं आहे. आता हे 2 कारण भगवंत तिथे सांगतात. एक तर तुला पाप लागेल, आणि दुसरं म्हणजे तुला लोक नाव पण ठेवतील. काय तो म्हणत होता की मी जर युद्ध केलं तर मला लोक नाव ठेवतील. असला कसला भावाभावांमध्ये युद्ध नाही. तू तुझं कर्तव्य नाही केला तर सत्यवादी नाहीस, तू सत्याशी प्रामाणिक नाही राहिलास, म्हणून तुला लोक नाव ठेवतील. आणि ते खूप वाईट आहे, जास्त वाईट आहे. नातेवाईकांना तू अभय दान दिलंस, मृत्यूपासून वाचवलंस, म्हणून तुझे 4 नातेवाईक तुला गुड गुड गुड, व्हेरी गुड म्हणतील, पण तू संपूर्ण प्रजा मात्र तुला नाव ठेवेल, कारण तू प्रजेचं रक्षण करण्यामध्ये चुकलास, धर्माचं रक्षण करण्यामध्ये चुकलास. सेम टू सेम आपण आपल्या जीवनामध्ये देखील भगवद्गीतेचं जेव्हा आपण वाचन करतो तेव्हा भगवद्गीतेमध्ये जे भक्तांचे गुण सांगितलेत, 26 गुण, ते सगळे आपल्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग त्याच्यासाठी कितीही तपस्या करायला लागली, कितीही नुकसान झालं नसेल तर आपलं नाव खराब होतं, असुर म्हटलं जातं आपल्याला, राक्षसी प्रवृत्तीच. बऱ्याच जणांना आवडतं म्हणून घ्यायला, परंतु आपण भक्तांची चर्चा करत आहोत, हो. प्रभुपाद सोप्या शब्दात सांगतात आपल्याला तात्पर्यामध्ये, अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरांसहित इतर देवदेवतांशी युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. शिवजींना पण त्याने हरवलं होतं म्हणजे एका फ्रेंडली खेळीमेळीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी हरवलेलं होतं. मग त्यांनी त्याला काय दिलं? पशुपतास्त्र, बरोबर? पशुपातास्त्र. तर शिकाऱ्याच्या वेशात आलेल्या भगवान शंकराच्या युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले व पशुपतास्त्र नावाचे अस्त्र वरदान म्हणून प्राप्त केले. तर अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहित होते.
द्रोणाचार्यांनीही त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्या योगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. त्याचा पिता व स्वर्गाचा राजा इंद्र यांच्यासहित इतर अनेक अधिकारी व्यक्तींकडून त्याने युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती. अर्जुन साधा सुद्धा योद्धा नव्हता. तिन्ही लोकांमध्ये त्याची ख्याती होती. कोण आहे हा? एक योद्धा म्हणून पण फेमस होता, भगवंतांचा मित्र म्हणून पण फेमस होता. जेव्हा जेव्हा लोक बघायचे पृथ्वीवरती, अर्जुन भगवंतांसोबतच दिसायचं. भगवंत इनडायरेक्टली अर्जुनला हे पण सांगतायत की तुझ्याबरोबर माझ्या पण कीर्तीचा प्रश्न आहे. कसला मित्र? भगवंतांचा मित्र असून धर्मासाठी युद्ध करत नाही, हो की नाही? परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्य टाळले असे नव्हे, तर तो आपली कीर्ती आणि नावलौकिकही गमावून बसला असता आणि याप्रमाणे नरकात जाण्यासाठी त्याने स्वतःच राजमार्ग बनवला असता. खऱ्या अर्थाने तेव्हा तो नरकात जाणार होता, तर युद्ध नाही केलं तर, स्वतःचं कर्तव्य नाही केलं तर, धर्माप्रमाणे नाही वागलं तर. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता. युद्ध करून तो नरकात गेला नसता. जर युद्ध नाही करणार म्हणत होता तेव्हा तो नरकात गेला असता. सिंपल लॉजिक सांगतात भगवंत. आणि यालाच वर्णाश्रम म्हणतात. वर्णाश्रमाप्रमाणे आपण जर आपलं कर्तव्य केलं नाही तर 100% आपण पाप कर्म करत असतो आणि मग नरकात जातो. आणि वर्णाश्रमाप्रमाणे आपण जर काम करत असलो परंतु भगवंतांसाठी करत नसलो तर त्याला सकाम कर्म म्हणतात. ते थोड्याफार प्रमाणात ते चांगलं असतं. त्याच्यामुळे आपल्याला इथेच जन्म मिळतो. रजोगुणामधले मोस्टली सकाम कर्म करत असतात. पुन्हा पुन्हा जन्म मिळत राहतो हे कंटिन्यू करत राहण्यासाठी, परंतु मुक्ती मिळत नाही. त्यामुळे भक्तीचा एकदम सिंपल अर्थ असतो, आता सध्या जे आपण काम करतोय ते बंद करणे, बंद करणे आणि वर्णाश्रमाप्रमाणे काम करणे, आपण करणे, आपल्या मुलांना शिकवणे. नसेल तर पाप कर्म करतच राहणार. आणि वर्णाश्रमाप्रमाणे कर्म करायला सुरुवात केल्यावरती निदान याचे चान्सेस असतात की आपण पुन्हा पुन्हा मनुष्याचा जन्म घेऊ, कारण आपण सकाम कर्म करतोय. आणि मग पुढची नेक्स्ट स्टेज असते तेच सेम टू सेम काम भगवंतांसाठी करणे. बऱ्याचदा प्रभुपाद म्हणतात की तुम्हाला काम बदलायची गरज नाही आहे, फक्त भावना बदलायची आहे. आज तुम्ही स्वतःसाठी करताय, उद्या भगवंतांसाठी करायचंय. याचा अर्थ बरेच जण चुकीचा काढतात की मी आज जे सॉफ्टवेअर लिहितोय किंवा आज जे मी गाडी दुरुस्त करतोय किंवा आज मी प्लास्टिकचं काहीतरी बनवतोय ते भगवंतांसाठी बनवायचंय. तर तुम्ही बनवता का भगवंतांसाठी? कोणी बनवत नाही भगवंतांसाठी, कारण तुम्हाला भगवंतांसाठी तुमचं हे प्लास्टिक नकोच आहे. प्लास्टिकने आपण मरणार आहोत ऍक्च्युली. हा चुकीचा अर्थ. मधली एक स्टेप लक्षात ठेवा. पहिल्यांदा ते बंद करून आपण वर्णाश्रमामध्ये काम करायला सुरुवात करायचं. केलंच पाहिजे. कदाचित ते जमणार नाही, प्रयत्न केला पाहिजे. आपल्या मुलांना ऍटलिस्ट वर्णाश्रमामध्ये ठेवलं पाहिजे. मुलांना पण तुम्ही इंजिनियर आणि CA आणि BA बनवून इंद्रिय तृप्तीच्या मार्गाला लावताय, फक्त स्वतःला जप करायला लावताय त्याला. आपली मॅक्झिमम डिवोटी लोक हेच करतात. काय उपयोग आहे प्रभुपादांचं शिकून, हो की नाही? पुढचा एक श्लोक वाचूया. हे जी अपकीर्ती होईल, अरे बापरे बरेचसे श्लोक आहेत. पुढचे सगळे श्लोक वाचूया आपण. छोटे 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 तात्पर्य आहे, कारण ते सगळे आज जे वाचले त्याच्याशीच संबंधित आहेत, त्यामुळे उद्या वाचून काही अर्थ नाही. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात, अकीर्तीचापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तीर कुठे गेलं, अकीर्ती मरणात अतिरिच्यते. भाषांतर आहे, लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील
आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे असली पाहिजे. थोडंफार मगाशी मी सांगत होतो, आजकाल लोकांना कीर्ती गेली बिली काही फरक पडत नाही. लोक किती नाव ठेवू देत, पेपरमध्ये नाव येऊ दे, काही फरक पडत नाही. परंतु जो धर्माने वागत असतो, सत्याने वागत असतो, त्याच्यासाठी त्याची ती जी कीर्ती असते सत्यवादी म्हणून, धार्मिक म्हणून, ती जाणे खूप चुकीचं असतं. त्याच्यासाठी मृत्यूपेक्षाही ते भयंकर असतं. आणि हे अर्जुनाला माहिती होतं, कारण अर्जुन तशा युगामध्ये त्या गुरुकुल व्यवस्थेमध्ये शिकलेला व्यक्ती होता. मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. तुम्हाला जेव्हा असं वाटेल की माझे हे पाप कर्म करणे हे मृत्यूपेक्षाही भयंकर आहे, तेव्हा समजायचं खऱ्या अर्थाने तुम्हाला भक्ती कळाली आणि मी ते कुठल्याही परिस्थितीत बंद केलं पाहिजे. मग तो कितीही मोठा कारखाना असू दे, किती मोठा जॉब असू दे. नसेल तर काय उपयोग आहे? माहिती असून पण तेच पाप कर्म करत राहायचं रोज रोज. म्हणजेच आपण निर्लज्ज झालोय. मृत्यूपेक्षाही भयंकर वाटत नाही आपल्याला. प्रभुपाद म्हणतात, अर्जुनचा सखा आणि तत्वोपदेशक या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याच्या युद्ध करण्याच्या नकाराबद्दल अंतिम निर्णय देत आहेत. तुम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं असेल मी निर्लज्ज म्हटल्यावर. प्रभुपादच हे शब्द वापरतात, फायनल सांगतात. भगवंत काही वेळेला फायनल सांगतात. बघ, तू मेलेला बरा, हे तुला लोकांनी नाव ठेवलं, असं नाव ठेवल्यापेक्षा सिंपल भाषेत भगवंत असं सांगतायत. मनाला थोडस कडू लागते ऐकायला, परंतु हे सत्य आहे, होय की नाही? जसं आपण रोज मित्र मित्र बोलतो, तशा भाषेत जर बघायला गेलं तर या श्लोकाचा अर्थ काय आहे? लोक तुझा एवढा अपमान करतील की तू जगण्यालायक राहणार नाहीस. आणि अशा धार्मिक माणसाला, भक्ताला ऍक्च्युली अभक्तीचे असुराप्रमाणे काम करणे हे मृत्यूपेक्षाही डेंजरस असतं. मेलेलं बरं त्याच्यापेक्षा. त्यामुळे तू करू नको, तू युद्ध कर. अर्जुन, युद्धारंभ होण्यापूर्वीच तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील. आणि जर तू म्हणत असशील की लोक काही अपशब्द बोलले तरी तू युद्धभूमीतून पलायन करून तू तुझे प्राण वाचवशील, तर माझा तुला सल्ला आहे की तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे. तुझ्यासारख्या सन्माननीय व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. म्हणून प्राण रक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा गमावण्यापासून तुझे रक्षण होईल. प्रभुपाद समजावून सांगतात. म्हणजेच काय, लोक मला पण नाव ठेवतील, कसला मित्र, भगवान श्रीकृष्णांसारखा मित्र असताना हा पळून गेला धर्माचं रक्षण करायचं सोडून. त्यापेक्षा तू इथे मर, ठीक आहे, युद्ध करू नको, मर, खरं इथून जाऊ नको. आपण देखील जेव्हा भक्त होतो तेव्हा भक्तांचे सगळे सद्गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत. आणि कितीही प्रलोभन आलं इंद्रिय तृप्तीचं तरी त्या सद्गुणात राहण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कितीही, यालाच तपस्या म्हणतात. परवा कोणीतरी विचारलं, तपस्या म्हणजे काय, तपश्चर्या म्हणजे काय? यालाच तपस्या म्हणतात. लाख रुपये मिळणार आहेत या डील मध्ये, परंतु ते चुकीच्या मार्गाने आहेत. आपण विचार केला पाहिजे, झालं नुकसान तर होऊ दे. संध्याकाळी भाकरी नाही आहे माझ्या घरात, काही हरकत नाही, चुकीचं काम मी करणार नाही. हेच शिकायचं आहे भगवद्गीतेमध्ये, दुसरं काय शिकायचंय? दुर्दैवाने हेच शिकवलं जात नाही. भगवद्गीता याच्यासाठीच आहे. बघायला गेलं तर आपल्या सगळ्यांनी हे आपण जे काम करतोय ते सगळं पापकर्म आहे, सगळं बंद केलं पाहिजे. आपल्याला शिकवलं जात नाही अशा पद्धतीने. भगवंत सांगतायत तुझं तू कर्तव्य केलं पाहिजे, चुकीचं काम करू नको. आपल्याला सांगितलं जातं चुकीचं काम करा, फक्त जप करा. असं कसं होईल? भगवद्गीतेच्या बरोबर उलट सांगतोय आपण. प्रभुपाद किती इथे स्ट्रॉंगली सांगतात बघा. म्हणून अर्जुनासाठी भगवंतांचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा. तुझ्यामुळे माझं पण नाव खराब होणार आहे, इथे मर, खरं इथून जाऊ नको आता तू. ऑफकोर्स भगवंत समजावून सांगतात का, कशासाठी म्हणून. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. हेच पुढच्या 3-4 श्लोकात सांगितले. मी पटकन वाचतो, छोटे छोटे तात्पर्य आहेत. पुढच्या श्लोकात म्हणतात, भयाद्रना दुपरतम
मंस्यन्ते त्वाम महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम. ज्या मोठ्या मोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे, त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. शिवजी या सगळ्यांनी तुला ग्रेट योद्धा म्हटलेलं आहे, पण ते सगळे धर्माचं रक्षण करतात आणि तू आता इथून पळून गेलास तर ते तुला काय म्हणतील. तात्पर्य, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपला निर्णय देणे चालूच ठेवले. ते पुढे म्हणतात की तू असे समजू नकोस की दुर्योधन, कर्ण आणि इतर योद्ध्यांना तू आपले बंधू आणि पितामह यांच्या बद्दलच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेलास असे वाटेल. त्यांना वाटेल की भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास. अशा तऱ्हेने तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साप धुळीत मिसळून जाईल. लोकांना थोडीच माहिती आहे तुझ्या मनामध्ये करुणा उत्पन्न झाली, मी माझ्या भावाला कसं मारू, मी माझ्या आजोबांना कसं मारू. लोक तर म्हणतील, हसतील तुझ्यावरती, आणि ते भाऊ आणि ते आजोबा पण हसतील, कारण त्यांना पण माहिती नाहीये तू करुणेने सोडून झालं. ते म्हणतील तू भिवूनच चाललायस, घाबरला. दुर्योधनला तर तेच पाहिजे होतं, हो की नाही. पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात भगवंत, अवाच्यवादांश बहुन्वदिष्यन्ति तवाहिता निंदन्तस्तव सामर्थ्य तथो दुःखतरम नुकिम. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. उपहास म्हणजे चेष्टामस्करी करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे. तात्पर्य, प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहूत करुणेबद्दल आश्चर्य वाटले आणि ही करुणा अनार्यांनाच साजेशी आहे असे ते म्हणतात. तुम्हाला आठवतो काय पहिला श्लोक, भगवंत म्हणतात अनार्य जुष्टम. हे तुझ्यासारख्या विद्वानाला हे शोभत नाही, तू तर आर्य समाजातला आहे, ज्यांना जीवनाचा उद्देश माहितीये. हे तुझं जे थॉट, हे जी तुझी ती बुद्धिमत्ता, हे तुझी जी विचारसरणी आता चाललेली आहे ती मूर्खपणाची आहे, आर्यांना शोभण्यासारखी नाही आहे. आणि तेच सगळे म्हणतील तू जर पळून गेलास तर. आता श्रीकृष्णांनी इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःची मते पटवून दिलेली आहेत. आणि हा एक श्लोक वाचूया, कारण याचा पण तात्पर्य एकच वाक्याचं आहे, मग थांबूया आपण. त्याच्या पुढे म्हणतात, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् उद्दिष्ट कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. हे कौंतेय, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. इट्स लाईक फायनल सांगितल्यासारखं. परंतु एवढं फायनल सांगून देखील अर्जुन आपल्यासारखाच थोडी भूमिका करत होता. गुरुनी किती सांगितलं तरी करायचं नाही. आपण जवळपास तसेच आहोत सगळे, नाही. भगवंत पुढे पण समजावून सांगतात. या श्लोकाचं एकच वाक्याचं तात्पर्य दिलं श्रील प्रभुपादांनी. अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावेच लागले असते, कारण युद्धात मारला गेल्याने त्याला स्वर्ग लोकाप्रत उन्नत होता आले असते, जसं मगाशी आपण पराशर मुनींनी लिहिलेलं वचन वाचलं. त्यामुळे हा जो दुसरा मुद्दा आहे, क्षत्रियांनी आपलं कर्तव्य केलं पाहिजे, या कर्तव्य पालनाचा देखील दोन्ही बाजूंनी विचार केला. जिंकला किंवा हरला तरीही कर्तव्य पालन करणेच सर्वश्रेष्ठ असतं. मॅक्झिमम वेळेला आपण देखील कर्तव्य पालन सोडून देतो, कारण आपल्याला हरण्याची भीती असते. आपल्याला कसली हरण्याची भीती असते? आपल्याला पैसे जातील याची भीती असते, इंद्रिय तृप्ती बंद होईल याची भीती असते, आणि म्हणून आपण पापकर्म करतो. पैसे गेले तरी चालतील, इंद्रिय तृप्ती नाही झाली तरी चालेल, तपस्या करावी लागली तरी चालेल, तरी आपण आपलं कर्तव्य केलं पाहिजे. अर्जुनाला हा जसं आत्म्याबद्दल सांगितलं, तू आत्म्यावर विश्वास ठेव किंवा ठेवू नको, काही फरक पडत नाही, कारण तू यांना मारणारच नाहीयेस, तू युद्ध कर. तसंच हा दुसरा मुद्दा आता सांगितला की तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचं कर्तव्य तुला केलंच पाहिजे. त्यात ते कर्तव्य करत असताना तुला यश येवो अपयश येवो काही फरक पडत नाही, तुला ते केलंच पाहिजे, कारण ते तुझं कर्तव्य आहे. उठ आणि युद्ध कर. व्हेरी इम्पॉर्टंट.
याच्या पुढचा जो श्लोक आहे आता नवीन मुद्दा सांगतील भगवंत, आणि तो पण खूप इम्पॉर्टंट आहे. हा अख्खा अध्यायच खूप व्हेरी इम्पॉर्टंट आहे ऍक्च्युली, कारण हे गीतेचं सार आहे. तर हे कर्तव्याबद्दल आपला कालचा आणि आजचा क्लास झाला. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे कर्तव्याबद्दल? हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी, जसं तुम्ही आता पहिल्या श्लोकामध्ये वाचलं की क्षत्रियाला प्रयत्न न करताही त्यांना मिळाली नाही का युद्धाची संधी, त्यासाठी स्वर्गाचं दार उघडले पाहिजे. तर मग आता ते भगवंतांना सांगायचं की तुम्ही ज्या वर्णाश्रम व्यवस्था म्हणजे वर्णामध्ये आहे त्या वर्णामध्ये तुम्हाला प्रत्येकाला ते काम मिळतं आणि ते प्रयत्न न करता मिळणं म्हणजे तुमच्यासाठी ते स्वर्गाचं दार उघडले पाहिजे. तर मग आता आपण शूद्राच्या पण खाली आहोत, तर आपल्यासाठी प्रयत्न न करता मिळणारं कर्म काय असतो त्याच्याबद्दल प्रयत्न न करता मिळणारं कर्म काय असतो? सद्यस्थितीला वर्णाश्रम खूप वाईट अवस्थेमध्ये आहे, त्यामुळे हे सगळं रिलेट करणे खूप अवघड आहे आपल्याला. पहिली गोष्ट म्हणजे आपण वर्णाश्रमामध्ये आलं पाहिजे, पाप कर्म बंद केलं पाहिजे. मग हे थोडस समजायला लागेल आपल्याला काय कर्म आहे वगैरे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जसं म्हणाला आपण शूद्राच्या पण खालचे आहोत, पहिल्यांदा आपण शूद्राच्या लेवलला आलं पाहिजे. आता जे आपल्याला जे प्रयत्न न करता पण मिळालेलं किंवा प्रयत्न करून पण मिळालेलं हे सगळं पाप कर्म आणि पापाचं फळ आहे. काही लोक मला सांगतात ऍक्च्युली की मी काहीच प्रयत्न करत नाही, मला आपोआपच मिळते. आपोआप कुठे मिळत नसते. मी अशा लोकांना म्हणतो तू काही प्रयत्न करत नाही, तुला आपोआपच मिळतंय, तर मग तू उरलेला सगळा वेळ भगवंतांच्या सेवेत वापर ना. तू का बिझी आहेस? काही बरेच लोक मला म्हणतात प्रभूजी मी माझ्या बिझनेसमध्ये काही प्रयत्न करत नाहीत, कस्टमर आपोआप येतात. कस्टमर आपोआप येतात, मग तू भगवंतांच्या सेवेत असला पाहिजे. तू कस्टमरच्या सेवेत कायच कायमचा नाही. मी माझ्या मित्रांना पण बऱ्याचदा सांगतो, तुम्ही तुमचा जो व्यवसाय आहे तुम्हाला बंद नाही करता आला तरी तो ऑटो मोड मध्ये टाकून तुम्ही भगवंतांच्या सेवेत आलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे आपण आता आपल्याला न करता काही मिळत नाही, हा आपला संघर्ष चालू आहे. जेव्हा आपण वर्णाश्रमाच्या बाहेर पडतो, काल वाचला आपण, तेव्हा आपण इंद्रिय तृप्तीसाठी निव्वळ संघर्ष करत असतो. विनाकारण कुत्र्या मांजऱ्यासारखे धडपडत असतो. तुम्हाला कुणीही सांगितलेलं नाहीये एवढं धडपडा, तरी तुम्ही धडपडत असता. आता प्रभुपादांच्या कृपेने, भगवंतांच्या कृपेने तुम्हाला सिंपल जीवन आणि सिंपल काम करण्याची संधी मिळते. याला म्हणायचं विनाप्रयास करता काहीतरी मिळते. ऍक्च्युली याला प्रभुपाद नेहमी शब्द वापरतात अहैतुकी. भगवंत हे तुम्हाला जी कृपा करतायत तुमच्यावरती, भगवद्गीतेचं ज्ञान देणे आणि जीवनामध्ये कर्म बदलून चांगल्या कर्मामध्ये येण्याचं ज्ञान देणे, ही भगवंतांची अहेतुकी कृपा आहे. ही भक्तांची अहेतुकी कृपा आहे. त्याच्यामध्ये भगवंतांना तुमच्याकडून काही नको आहे, किंवा असंही नाहीये की तुम्ही काही पुण्यकर्म केले म्हणून तुम्हाला भगवंत सांगायला आले. भगवंत हे सगळ्यांना सांगत असतात, वेगवेगळ्या पद्धतीने सांगत असतात. त्यातले जे भक्ती मार्गामध्ये दृढ राहण्यासाठी सक्षम असतात ते भगवंतांचं घेतात उपदेश, आणि जे आसुरी प्रवृत्तीचे असतात ते उपदेश घेत नाही. एवढाच फरक आहे. तर जोपर्यंत तुम्ही या मार्गावरती येणार नाही तोपर्यंत हे भगवंत उपदेश तुम्हाला फ्रीमध्ये देत राहणार. ते आपण घेतलं पाहिजे. आणि एकदा आपण वर्णाश्रमामध्ये आलो की त्यानंतर जे आपल्याला काम मिळतं ती संधी असते आपल्यासाठी. समजा कलियुगामध्ये सगळ्यांना म्हटलेलं आहे शूद्र, कलव शूद्र संभवा. मग आपल्याला काय करायचंय? आपल्याला सेवा करायची आहे. ऍक्च्युली शूद्र व्हायला खूप लोक घाबरतात. का? तर ते खालच्या पातळीचे आहे. अरे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात शूद्राचे चान्सेस जास्त आहेत भगवत धामात जायचे, कारण त्याचा मुख्य गुण असतो अंगातला, ते म्हणजे सेवा करणे. आणि भगवंतांना सेवाच पाहिजे.
मग उलट तुम्हाला चांगलं वाटलं पाहिजे शूद्र असल्यामुळे, अरे वा मी तर शूद्र आहे, भगवंतांची सेवा करू शकतो. मग या भगवंतांची सेवा करायला तुम्हाला एवढी भगवंतांची सेवा मिळेल की मग तेव्हा तुम्हाला वाटायला लागेल अरे आपल्याला न मागताच मिळते सगळी सेवा, संधी मिळते. त्यातला आनंद वेगळाच असतो. इथे भगवंत अर्जुनाला काय सांगतायत की तुझ्या अंगात गुण आहेत लढायचे, तुला घरी बसवून ठेवलं 10 वर्ष बिनयुद्धाचं, तर तुला कसं वाटेल? एखाद्याच्या अंगात गुण आहेत, एकदा एक सिंपल उदाहरण घेऊया आपण. एखाद्याच्या अंगात गुण आहेत क्रिकेट खेळण्याचे, खूप चांगला खूप छान क्रिकेटपटू आहे, परंतु त्याला कुठल्या क्रिकेट टुर्नामेंटमध्ये घेतलंच नाही. 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले घरात बसून फक्त सोफ्यावर बसून पिझ्झा खात क्रिकेटची मॅच बघतोय, ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज, पोट सुटलंय. आणि मग त्याचा कोच येऊन एक दिवस तुला सांगतो चल आज आपल्याला या मॅच मध्ये काम करायचंय, त्याला केवढा आनंद होईल. हा खऱ्या अर्थाने आनंद असतो. हा आनंद जर तुम्हाला मिळवायचा असेल तर पहिल्यांदा हे पाप कर्म बंद केलं पाहिजे. बऱ्याच लोकांना आता आपल्याला काय वाटतं, या पाप कर्मात आनंद आहे आणि इथून पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते. लोक का डान्स करतात उघडे नागडे युट्यूब वरती, कारण प्रसिद्धी मिळते, पैसा मिळतो. पण त्याच्यात किती दिवस टिकणार आहे ते, हो नाही? परंतु आपल्या अंगात जे गुण असतात त्या गुणाप्रमाणे कार्य करायची आपल्याला संधी मिळाली तर तो आनंद वेगळाच असतो. एखाद्या कलाकाराला जाऊन चित्रकार किंवा घर बांधणारा जो एक्सपर्ट असतो की नाही, किंवा लाकडाचं काम करणारा एक्सपर्ट असतो, त्याला जर आपण जाऊन एखादं चॅलेंजिंग काम दिलं, माझ्यासाठी हे अशा प्रकारचं टेबल बनवून दे, तो म्हणतो प्रभूजी तुम्ही पैसे नाही दिले तरी चालतील, पण हे माझ्यासाठी आनंदाचं काम आहे. खरा आनंद कशात आहे लक्षात घ्या. मनाप्रमाणे काम करायला मिळाल्यावर खरा आनंद असतो. मूर्खासारखं आपण कुत्र्या मांजऱ्यासारखं पैशाच्या मागे लागले, प्रसिद्धीच्या मागे लागले. हा माहितीये तुमच्यापैकी काही जण मिळतील प्रभूजी आम्ही पैशाच्या मागे लागलो नाही, आमच्यात संध्याकाळी खायला पण पैसे नाही आहेत, तरी पण तुम्ही पैशाच्याच मागे लागलाय. कारण प्रभुपाद म्हणतात भक्ती करायला या, तुम्हाला खायला प्यायला सगळं मिळेल, तुम्हीच ते तरी यायला तयार नाही. म्हणजे काय, पैशाच्याच मागे लागलाय. भागवतमच्या 7व्या स्कंदामध्ये असं सांगितलंय की स्वतःचा चरितार्थ चालवण्यासाठी देखील आपण पाप कर्म करून पैसे कमवले नसले पाहिजे. संध्याकाळच्या भाकरीसाठी मी करतोय म्हणून तुमचं हे काम पाप होत नाही असं नाही, ते पापच असतं. पाप असेल तर पापच असतं. आणि मग ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना वाटतं की अजून पैसा कमवला तर त्यातून आनंद मिळेल. काही लोक मलाच उलट सांगतात, प्रभूजी तुमचं सगळं बरोबर आहे परंतु आजकाल पैशाशिवाय चालतंय काय? भगवद्गीता इतक्या वेळेला ऐकून तुम्हाला काय कळालं? काही शेण कळालं नाही. उद्या माझ्या बँक अकाउंट मधले आणि माझे सगळे पैसे गेले तरी चालतील, मी भगवंतांवर अवलंबून राहतो, ही दृढता येणे म्हणजेच भक्ती आहे. मला माझ्या गुणाप्रमाणे भगवंतांची सेवा करायला काहीतरी काम द्या, ह्यातच मला आनंद आहे. आनंद कशात आहे हे समजलं पाहिजे. त्यामुळे जसं तुम्ही म्हणाला आता आपण शूद्राच्याही खालच्या आहोत, आपल्याला अशी संधी मिळेल का? नाही. पहिल्यांदा तुम्ही भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली, शिल प्रभुपादांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा तुम्ही वर्णाश्रमात आलं पाहिजे, आपली पाप कर्म बंद केली पाहिजेत आणि स्वेच्छेने म्हटलं पाहिजे मला प्रभूजी हे जमतंय, मी हे करू का भगवंतांसाठी, मला हे सेवा द्या. आणि त्यातला मग आनंद मग तुम्ही घेतला पाहिजे. मग तेव्हा जर तुम्हाला घर बसल्याच कुणी येऊन म्हणेल चला प्रभूजी भगवंतांसाठी हे काम करायचं, मग तेव्हा तुम्हाला किती आनंद होतो बघा, खूप आनंद होतो. कारण मनातला हा तिडाच गेलेला असतो की पैसे साठवले पाहिजे. ते पैसे साठवल्याच्या टेन्शन मध्ये एक गरीब पण मरत असतो चिंतेने बरं का, पैशाने नाही. आणि एक करोडपती पण याच चिंतेने मरत असतो. मग चिंता जेव्हा असते तेव्हा मन शांत नसतं, समाधानी नसतं, तेव्हा सुखी पण नसतं. हे सोडून दिलं पाहिजे. हे सोडून द्यायला शिकणे म्हणजेच भगवद्गीता आहे. पहिल्यांदा भगवंतांचं काम करायला सुरू केलं पाहिजे आणि मग हळूहळू भगवंतच तुम्हाला
अशी प्रेरणा देतील की तुझ्या अंगात हे गुण आहे तर तेच तू माझ्यासाठी परफेक्टली कर. एखाद्या व्यक्तीच्या अंगात गुणच नसेल सगळं मॅनेज करायचं, हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मी तुम्हाला काय समजावून सांगायचा प्रयत्न करतोय की भक्तीत येऊन पण लोक आपलं गुण नसताना दुसरंच काम शोधत असतात. सगळ्यांना गोपी व्हायचंय का? प्रभुपादांनी सांगितलंय गोपी सगळ्यात श्रेष्ठ असते. अरे सगळ्यांना गोपी व्हायचंय, मग भगवंतांच्या पायातली पैंजण कोण होणार? हो की नाही? निस्वार्थ सेवा असली पाहिजे. आपल्या अंगात गुण तरी असली पाहिजेत गोपीचे, आपल्या अंगात गुण तरी असली पाहिजेत मंदिर अध्यक्ष व्हायचे, आपल्या अंगात गुण तरी असले पाहिजेत प्रवचन द्यायचे. आपल्या अंगात जे गुण आहेत ते मी भगवंतांसाठी कसं वापरू? एखाद्या व्यक्तीला, माताजी जनरली कुकिंग मध्ये एक्सपर्ट असतात, परंतु मी पाहिलेत की काही प्रभूजी पण इतके एक्सपर्ट असतात, मस्त मस्त रोज बिस्किट बनवतात, केक बनवतात भगवंतांसाठी, बालुशाही बनवतात, हे बनवतात ते बनवतात, खूप आनंदी असतात. म्हणजे एक प्रभूजी आहेत, अजून काय बनवून. मी एकदा त्यांना हैदराबाद मध्ये भेटलो होतो. असे गोल मोठोल आहेत ऍक्च्युली. काही उत्सव नाही, काही नाही. तर भगवंतांसाठी 40 प्रकारचे आयटम बनवले त्यांनी सकाळी सकाळी उठून. आम्ही विचार करायला लागलो, प्रभूजी एवढी एनर्जी तुमच्यात येते कुठं? मला खूप आनंद मिळतो. छोटेच परंतु खूप आनंद. एकात व्हॅनिला घातलं, एकात हे घातले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायला पाहिजे. तो खरा आनंद असतो. हे काय रोजचं उठायचं, सकाळी पळायचं, हे पैशाच्या मागे पळायचं, प्रसिद्धीच्या मागे पळायचं, ह्याच्यात काय आनंद नाही. त्या प्रभूजींना कुणी उद्या म्हटलं की तुम्हाला खूप छान श्लोक येतात, तुम्ही प्रभूजी थोडस प्रवचन पण द्या, ते सगळं सांगतात, हे माझं काम नाहीच आहे, मला अजून 4 आयटम बनवायला सांगा, माझ्या अंगात तो गुण आहे, भगवंतांसाठी मी ते करतो परफेक्ट. मग अशा प्रभूजींना जेव्हा एखादा उत्सव वगैरे येतो, 4 दिवस आधीपासूनच त्यांचे असे सुखाने आनंदाने बुडबुडे येत असतात. 4 दिवसांनी गोवर्धन पूजा आहे, हे बनवणार, हे बनवणार, हे बनवणार, हे बनवणार. आनंद बघण्यासारखा असतो. हे आपल्या लक्षात येत नाही ऍक्च्युली. आणि हेच भगवद्गीता आहे, हेच वर्णाश्रम आहे. प्रामाणिकपणे वागणे, प्रामाणिकपणे सगळं सोडून देणे, भौतिक इंद्रिय तृप्तीची इच्छा, प्रामाणिकपणे भगवंतांच्या सेवेमध्ये वर्णाश्रमामध्ये स्थित होऊन भगवंतांची सेवा करणे. अर्जुनाला असं सांगितलेलं नाहीये तू ठीक आहे, तू उतर खाली आणि बाकीचे युद्ध करतील, तू सगळ्या योद्ध्यांसाठी स्वयंपाक करायचं काम कर. नाही, कारण त्याच्या अंगात तो गुणच नाहीये. त्याला आनंद होईल का? आता ही पण संधी आपोआपच आलेली आहे, नाही? अर्जुनाने मागितले नाही ही सेवा, परंतु ती आपोआप आलेली आहे. परंतु त्याला आनंद होईल का? नाही, कारण त्याच्या अंगात तो गुणच नाही. मग त्याच्या अंगात जो गुण आहे त्याच्याप्रमाणे जर त्याला काम मिळालं तर त्याला आनंद होतो. त्याच्यासाठी अंगातले गुण आणि काम हे मॅच व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी हे पाप सगळं पहिल्यांदा बंद केलं पाहिजे आणि या वर्णाश्रमामध्ये आलं पाहिजे, मग ते मॅच होणार. नाही तर आता मॅचच होत नाही. कुठे आहे आपल्याला तेच माहिती नाही. आपल्या अंगात काय गुण आहेत, आपण काय एक्सपर्टली करू शकतो हे पण आपल्याला माहिती नाही, कारण पैशासाठी आपण काहीही करतोय, हो की नाही? काही लोक बघा 15, 20, 25 या वयात असताना ते सांगतात मला हे खूप आवडतं, मला हे खूप आवडतं, मला हे खूप आवडतं, आणि ते कधीच त्यांना करायला मिळत नाही. आणि मग 40, 45, 50 झाल्यावर त्यांना परत भेटायचं, त्यांना विचारायचं तुम्हाला काय करायला आवडतं? काय नाही प्रभूजी, काय करायचंय, काम करायचंय 2 वेळचा. आणि ते विसरून गेलेले असतात, त्यांचे गुण स्वतःचेच ते विसरून गेलेले असतात. एवढी बेकार आहे ही माया, एवढी बेकार आहे ही प्रसिद्धी आणि पैशाची इच्छा. कशाला करायचं? स्वतःच्या अंगातले गुण माणूस विसरून जातो की मी काय करू शकतो एक्सपर्टली. ही सध्याची परिस्थिती आहे. तर खूप छान प्रश्न विचारला तुम्ही, आणि याचं उत्तर व्यवस्थित तुम्ही समजावून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला आहे ते सोडून वर्णाश्रमामध्ये आलं पाहिजे. आणि ते एकट्याने येणं शक्य नाही. मग
कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली आलं पाहिजे, कारण स्वतःलाच आपले गुण माहीत नाही आहेत, मी काय करू माहिती नाही आहे. आणि हे जे मी 2 स्टेज सांगितले, पहिल्यांदा वर्णाश्रमात येणे आणि मग तेच काम भगवंतांसाठी करणे, एवढे हे 2-2 जंप करायला आपल्याकडे सध्या वेळ नाही. म्हणून प्रभुपाद सांगतात डायरेक्टली भगवंतांसाठी काम करायला सुरू करा. मग हळूहळू तुम्हाला समजेल माझ्या अंगात गुणच नाही, मी करू कशाला प्रभूजी, मी हे एक्सपर्टली करू शकतो, हे करू का भगवंतांसाठी. डायरेक्टली 2 जंप घेतल्यासारखं. ही प्रभुपादांची खरी चळवळ आहे, ही प्रभुपादांची खरी शिकवण आहे, ही आपण समजावून घेतली पाहिजे. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? प्रभूजी दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. एक प्रश्न असा आहे, बोला. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. बोला. प्रश्न असा आहे की आता आपण एवढ्या याच्यामध्ये त्या 2 अध्यायामध्ये जवळजवळ संपत आलाय, तर त्याच्यामध्ये आपण असं ते बघितलं की आत्मा अविनाशी आहे, अनंत आहे, आणि त्याला भिजवता येत नाही, वाळवता येत नाही, जाळता येत नाही, आणि त्याचे भाग होऊ शकत नाही किंवा त्याचं रूपांतर होऊ शकत नाही. तर मग आपण बघतो ज्या वेळेला आपल्या म्हणजे आपल्या त्याच्यामध्ये जेव्हा 12वा 13वा करतात, तर त्याला ते करतात की पिंडीकरण म्हणून एक विधी करतात, त्याच्यामध्ये वडिलांचे वडील, त्यांचे वडील, त्या तिघांचे पिंड ठेवले जातात. किंवा त्यांच्या तिघांचे ते पिंड एकत्र करून एक सपिंडीकरण असं काहीतरी विधीचं नाव आहे, आणि मग ते करून मग तो जो भाताचा गोळा आहे तर ते कवळ्यासाठी ठेवला जातो 13व्या दिवशी. 10व्या दिवशीचा विधी वेगळा आहे, 12व्या दिवशीचा विधी. तर मी विचारते तुम्हाला, ते काय करतात मग, ते काय आहे? जर का आत्मा अनविनाशी आहे तर हे लोक कसं काय इथून कसं काय त्या आत्म्यांना एकमेकांच्या आत्म्यात मिसळू शकतात? या सगळ्या क्रियांमागे आणि आपल्या भौतिक जगातल्या कौटुंबिक आसक्ती मागे शास्त्र आपल्याला असं सांगतं की मेन उद्देश आपला असा असला पाहिजे की माझ्यावर अवलंबून असणारे जे कोणी आहेत ते या जन्म मृत्यूचे चक्र बंद करून भगवत धामात कसं जातील. भगवंतांची हीच सेवा असते. या भौतिक जगामध्ये भगवंतांची हीच सेवा असते, दुसरं काही सेवा नसते. प्रत्येक जीव हा जन्म मृत्यूचे चक्र बंद करून भगवत धामात कसा परत जाईल याच्याबद्दल मी काय करू शकतो, त्याला म्हणतात सेवा, त्याला म्हणतात भगवंतांची सेवा. मग याची सुरुवात आपण आपल्या घरच्यांबरोबर, नातेवाईकांबरोबरच करायची असते. आणि यांची आपल्यावरती ऋण असतात. आपल्याला हा मनुष्याचं शरीर कोणामुळे मिळाला? आपल्या मातापित्यांमुळे मिळाला. त्यामुळे आपल्या मातापित्यांचा उद्धार करणे हे आपलं कर्तव्य असतं. आपल्या मातापित्यांना ते शरीर त्यांच्या मातापित्यांमुळे मिळालं, त्यांनाच पितर म्हटलं जातं. आजोबा पणजोबा हे सगळ्यांना एकत्र मिळून पितर म्हटलं जातं. त्याला आपण पितृदान वगैरे करतो. या सगळ्या पितरांच्या प्रती आपण ऋणी असतो. सूर्यदेवाच्या प्रती आपण ऋणी असतो. ऋषी मुनी गुरु आचार्य यांच्या प्रती आपण ऋणी असतो, कारण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ते आपल्याला मदत करत असतात. आपल्या मुलांच्या प्रती आपण ऋणी असतो. त्यांना आपण या जन्मात या भौतिक जगात आणतो. मग आपलं कर्तव्य असतं त्यांना इंद्रिय तृप्तीपासून बाजूला नेणे आणि त्यांना भगवत धामाकडे आकृष्ट करणे. तसंच आपल्या आई वडिलांप्रती पण आपलं कर्तव्य असतं, ते भगवत धामात कसे जातील याचा विचार करणे. त्याच्यासाठी या काही क्रिया दिलेल्या आहेत. त्या ऋणातून, त्या कर्जातून मुक्त होण्यासाठी तुम्ही हे 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 करा. तर ह्या ज्या पिंडोदक क्रिया वगैरे असतात ते याच्यासाठी दिलेल्या असतात की कदाचित माझे वडील पणजोबा पितर सगळे, कदाचित त्यांना जर शरीर मिळालं नसेल, कदाचित त्यांना अजूनही दुसऱ्या शरीरामध्ये इथंच खितपत राहावं लागत असेल, तर भगवंतांना मी प्रार्थना करतो की त्यांना सद्बुद्धी मिळो, ते भक्तीच्या मार्गावर येवोत आणि पुन्हा भगवत धामात परत जावोत. कारण त्यांचं माझ्यावरती खूप ऋण आहे. त्यांच्यामुळे मला मनुष्याचं शरीर मिळालं, मनुष्याचं शरीर मिळाल्यामुळे मला भक्ती मार्ग कळाला. त्यामुळे त्यांच्या प्रती माझं जे कर्तव्य आहे ते म्हणजे ते पण भगवत धामात कसे जातील हे बघणे.
तर पूर्वी मग हे शास्त्रामध्ये अशा काही क्रिया दिलेल्या असतात की तुम्ही हे 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 करा. आता कलियुगामध्ये ते करणं शक्य नाही, कारण कलियुगामध्ये या विधी सगळे लोक विसरलेत, याच्यात कुठले मंत्र म्हणावे लागतात, काय म्हणावे लागतात, सगळं विसरलेलं आहे. त्यामुळे कलियुगामध्ये सिंपल सांगितलंय, तुम्ही आपल्या पितरांसाठी पण हरे कृष्ण महामंत्राचा जप करा आणि अगदी प्रामाणिकपणे भगवंतांकडे प्रार्थना करा की त्यांना पण भक्तीचा मार्ग मिळव. आता हा खरा अर्थ असतो, परंतु मॅक्झिमम हिंदू लोक काय करतात, त्यांना पण स्वर्गलोक मिळो, त्यांना पण अप्सरा मिळो, त्यांना पण हे मिळो, त्यांना पण ते मिळो, पुन्हा माझ्याच घरात जन्माला येऊ देत, माझं खूप प्रेम होतं त्यांच्यावरती, हे पाप, हे तुम्ही परत मग पाप कर्म करता. कोणालाही या भौतिक जगात थांबण्याची प्रार्थना करणे म्हणजे पाप असतं. ते तुमचे पितर असोत किंवा तुमची मुलं बाळा असोत, सगळे या भौतिक जगातून सुटतील कसे याच्याबद्दल प्रार्थना करायची असते. तर ही त्याच्या मागची भावना असते. आत्मा हा अविनाशी आहे, त्याला कोणी मारता वगैरे येत नाही म्हणून गेला खड्ड्यात माझा बाबा, मेला मेला असं म्हणून चालत नाही. त्याच्यामुळे मला हे भौतिक शरीर मिळालेलं आहे, ज्या शरीरामुळे मी हे धर्म अध्यात्म समजू शकतो. माझं हेही कर्तव्य आहे की ते देखील भगवद्धामात परत कसे जातील याच्याबद्दल प्रार्थना करणे, त्याच्यासाठी चांगलं कर्म करणे. जसं प्रल्हाद महाराजांना नृसिंहदेव सांगतात की तू इतका शुद्ध भक्त आहेस की तू काळजीच करू नको, तुझे वडील, त्याचे वडील, सगळे वडील, सगळे 14 पिढ्या 28 पिढ्या सगळे भगवद्धामात जातील, तू काही काळजी करू नको. म्हणून आपण शुद्ध भक्त होणे खूप गरजेचं असतं कलियुगामध्ये, या सगळी विधिविधानं करण्यापेक्षा. विधिविधानं तुम्ही एक्सपर्ट मधला एक्सपर्ट ब्राह्मण आणून कराल, 5,000च्या ऐवजी 50,000 देऊन कराल, पण तुम्ही स्वतः शुद्ध भक्त नसाल तर त्या भावना पोहोचत नाही. कारण याच्या मागची भावना अशी असते. प्रल्हाद महाराजांना जेव्हा नृसिंहदेव विचारतात की मी तुझ्यावरती अतिशय संतुष्ट झालो आहे, कोणतंही वरदान माग. प्रल्हाद महाराज म्हणतात की काय वरदान मागू, तुम्ही मला आधीपासूनच हे ज्ञान दिलेलं आहे की या भौतिक जगातलं सगळंच युजलेस आहे, आणि आता तर माझ्या डोळ्यासमोर दाखवलं, जो तिन्ही लोकाचा राजा होता त्याचं सगळं तुम्ही एका क्षणात संपवलं, आणि काय वरदान मागू मी, मला काही वरदान नको आहे. फक्त माझं जे माझ्या पित्याप्रती, माझ्या पितरांप्रती कर्ज आहे ते सोडवण्यासाठी मला मदत करा. तुम्हाला जमलंच तर माझ्या पित्याचा पण उद्धार करा, त्यांना पण भक्ती मार्गावर घेऊन या. आणि मग नृसिंहदेव म्हणतात तथास्तु. तुझे पितर, तुझे पती, तुझे वडील, काय सगळेच तुझे पितर, सगळ्यांच्या भक्ती मार्गावर येण्याची मी व्यवस्था करतो, तू काही काळजी करू नको. तर हे आपलं कर्तव्य असतं ऍज ए ह्युमन बिईंग. आपल्या पूर्वजांबद्दल पण आपलं हे कर्तव्य असतं आणि आपल्या वंशजांबद्दल पण आपलं हे कर्तव्य असतं की सगळे भगवद्धामात कसे जातील. आणि त्याच्याही पुढे जो महात्मा असतो तो प्रत्येक जीवाबद्दल हीच काळजी करत असतो. आपल्या घरातले नसले तरी प्रत्येक जीव भगवद्धामात कसं परत जाईल, म्हणून तो भक्तिमय सेवा, भक्तीचा प्रचार करण्यामध्ये बिझी असतो. त्या सगळ्यामध्ये हाच उद्देश असला पाहिजे, खऱ्या अर्थाने हाच असला पाहिजे. परंतु दुर्दैवाने वेगवेगळ्या ग्रंथातून वेगवेगळा अर्थ सांगितला जातो. आत्मा झाडावर बसलेला असतो, कावळ्यात बसलेला असतो 13 दिवस, म्हणून कावळ्याला घाला, हे करा ते करा. आता ते खरं आहे की खोटं आहे मला पण माहिती नाही, खरं असेलही, परंतु कलियुगामध्ये शास्त्र सांगतं की याचा कशाचाही तुम्ही विचारच करू नका. तुम्ही शुद्ध भक्त होण्याकडे लक्ष द्या, तुमचे सगळे पूर्वज आपोआप त्यांचा उद्धार होतो. प्रल्हाद महाराजांचं उदाहरण देऊन सांगितलं जातं. कारण ह्या विधी करणे कलियुगामध्ये अतिशय कठीण आहे, कोणाला माहितीच नाहीये. जर साधा एक मंत्र व्यवस्थित म्हणता येत नाही आजकालच्या ब्राह्मणांना. त्यामुळे बेस्ट, तुमच्याकडे बेस्ट उपाय आहे आपल्या पितरांबद्दल, आपल्या वंशजांबद्दल करुणा परोपकार करण्याचा, तो म्हणजे स्वतः शुद्ध भक्त होणे, शुद्ध भक्तिमय सेवा करणे, भक्तीचा प्रचार करणे. मग भगवंत त्यांची काळजी आपोआप करतात. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय.
भगवद्गीता जशी आहे तशी की जय. जय. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण प्रभू.